नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। कांग्रेस पार्टी की ओर से मुंबई कोलाबा मार्केट में सांस्कृतिक कार्यक्रम व फैंसी ड्रेस स्पर्धा का आयोजन किया गया था। मुंबई कांग्रेस पार्टी के जनरल सेक्रेटरी अशोक गर्ग, एडवोकेट रवि प्रकाश जाधव, अध्यक्ष विधि मानव अधिकार आरटीआई विभाग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी, पूर्व नगर सेवक असलम खान, अरुण माने, राजू पवार सहित बड़ी संख्या में कांग्रेस कमेटी के पदाधिकारी कार्यकर्ता कार्यक्रम को सफल बनाने के लिए उपस्थित थे। वहीं प्रसार माध्यमों से बातचीत करते हुए रवि प्रकाश जाधव ने कहा कि श्री कृष्णा जन्माष्टमी पर भ्रष्टाचार की दही हांडी फोड़ी जाएगी। माझ्यासोबत विनोद कनुडियाजी आहेत, माझ्यासोबत राजू पवार आहेत, हे सर्वजण आम्ही मिळून या ठिकाणी काँग्रेस पार्टीतर्फे श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आज हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि लहान मुलांना कृष्ण बनवून इथे आणलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे गायनाचाही कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि काही गोविंद इथे खरं लावतील। आम्हाला समाजामध्ये एक मेसेज द्यायचा आहे की सत्याची जीत ही होण्यासाठी थोडासा तकलीफ होते, परंतु सत्य जिंकतं आणि सत्याला किती त्रास दिला तरी तो सत्य सत्य आहे हे गीतेमधला सार आम्ही घेऊन या सत्याच्या लढाईकरता आज गोकुळ जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतोय की कृष्णाने सांगितलेल्या पाऊल वाटावर आपण पुढे जायचं आहे आणि काँग्रेस पार्टी हे कृष्ण भगवान असेल, जिजस असेल, अल्लाह ईश्वर वाहेगुरु सर्व देवतांना मानणारा धर्मांना मानणारी पार्टी आहे आणि या पार्टीच्याद्वारे अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम यापूर्वीही आम्ही केलेले आहेत आणि याच्यानंतरही। धन्यवाद। सर, काय सांगाल की येणाऱ्या दहीहंडीचा जो काही आता उद्याचा उत्सव होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या विकृतीची हंडी फोडून तुम्ही हा विजय साजरा करणार आहात? उद्याच्या दहीहंडीसाठी कुलाबा विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। एवढंच नाही आहे तर या कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये जे भ्रष्टाचाराचं पेव फुटलेलं आहे, तिथे गरीब लोकांच्या समस्या आहेत, न्याय मिळत नाही आहे, ही जी वाईटाची हंडी आहे ती फोडून सत्याच्या विजयासाठी सर्वांना मी विनंती करेन की उद्या सत्याची जी हंडी आहे तिचे घर रचावे आणि वाईटाची जी हंडी आहे ती तोडावी। ह्या मंचावरून एवढंच सांगेन की आज खूप आनंद होतोय की स्वर्गीय विनोद शेखरजीचं जे स्वप्न होतं काही वर्ष खंडित होतं ते पुढे घेऊन। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।